लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर प्रभाग समिती सभापती पदावर नगरसेवक समाधान देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या पदासाठी समाधान देवरे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे पीठासन अधिकारी अजय मोरे यांनी त्यांची अधिकृत बिनविरोध निवड जाहीर केली आहे। या निवड प्रक्रियेदरम्यान भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे, उपमहापौर विलास शिंदे, दिनकर पाटील तसेच सातपूर भागातील भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। सभापतीपदी निवड झाल्यानंतर समाधान देवरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की सातपूर भागातील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत विकास कामांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल। नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तर स्वच्छता आणि विकास हेच माझं प्रमुख ध्येय आहे। सातपूरमधील प्रत्येक भागात विकास पोहोचवण्यासाठी मी सातत्यानं कार्यरत राहील अशा प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केल्या। आज सातपूर प्रभाग समितीच्या निवड प्रक्रियेमध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी जे काही एकमताने आणि आमचे ज्येष्ठ नेते शहराध्यक्ष सुनीलजी केदार साहेब, आमचे गटनेते ॲडव्होकेट बडोदे साहेब यांनी सगळ्यांनीच माझ्यावर एक विश्वास ठेवला आणि माझे जे काही सहकारी होते सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एकमताने माझी बिनविरोध सभापती म्हणून निवड केली। आमचा सातपूर हा गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळं बऱ्यापैकी आमचे जे काही कामं स्थगित झालेले आहेत, परंतु मी सगळ्या सहकाऱ्यांना, सर्व माझ्या जे काही सहकाऱ्यांना एक आश्वासित करतो की हा सातपूरचा विकास, माझ्या आईने सांगितलं की आपल्या सगळ्यांना मिळून सगळे पक्ष एकत्र करून आपले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची जे युती आहे ते सगळेच नगरसेवक एकत्र करून आपण सातपूरचा विकास हाच एक आमचं ध्येय राहणार आहे। स्वच्छता आणि विकास हे मी ध्येय ठेवून पुढील कामकाज चालू करणार आहे। दरम्यान सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे सिडको प्रभाग समितीमध्ये भाजपच्या संघटनात्मक ताकदीचं प्रतिबिंब दिसून येत असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।